माझं मिळालं, माझ्या आईचं नाही मिळालं, हे असे प्रकार. 18 फेब्रुवारी कुठे गेला आणि आज कुठला महिना आहे? 1 महिन्यात मिळेल म्हणून सांगितलं, आज 7 महिने झाले. अहो, स्वातंत्र्य सैनिक महिला आहे, स्वातंत्र्य सैनिक, आणि तुम्ही सांगता की नगरसेवकांनी सांगितलं आणि त्यांचे आम्ही बनवतोय. 4 महिने होऊन गेले, आम्हाला अजून नाही मिळालं आणि अजून मुलं फेब्रुवारीच चालू आहे. आणि माझं मार्च मध्ये 5-6 चक्र मारला दादा आम्ही. 5-5 तास उभे होते, 5-5 तास. सकाळी 9 वाजता यायचे, 1:30-2 वाजता जायचे. कित्येक लोकांना चक्कर येताना मी पाहिलंय, मी पाणी आणून दिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला नेमलंय ना, त्यांचं त्याची एक माणसं काम कुठून करून नाही. देत नाही ना, कशाला जग मारेल तेवढं. या प्रत्येकाच्या हे सगळे सिनियर सिटीजन आहेत आणि सॅटिजवरचं हे पास वितरण केंद्र आहे. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये, पहिल्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये भरलेले फॉर्म आहेत. ह्या ज्या महिला आहेत त्या स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि ज्याला पास वितरणाचं काम दिलं त्यांच्याशी मी आता फोनवरती बोललो की का 6 महिने आणि 7 महिन्याचा यांना उशीर होतोय हे करायला. त्यांनी सांगितलं की नगरसेवकांचा दबाव आहे आमच्यावरती. नगरसेवकांनी 200 आणि 250 कार्ड आम्हाला पास बनवायला दिलेले आहेत. मग मला एक सांगा, ही नगरसेवकांसाठी योजना आहे की या सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे? आणि जर यांना लवकर मिळावं तर यांना वाटत असेल त्या एजन्सीवाल्याला की यांनी पण कुठल्या तरी यांना कुठल्या आमदाराच्या आणि खासदाराच्या दरवाजात उभं करायचं सांगा. ते सॅटिजवर उभे राहणार नाहीत. तर नगरसेवकाच्या आणि आमदाराच्या म्हणजे लाज वाटली पाहिजे बोलायला. ते सांगतात की नगरसेवकांनी दिलेलं कार्ड बनवतोय म्हणून यांना लेट होतोय. या प्रत्येकाच्या 3-3, 4-4 फेऱ्या झालेल्या आहेत. दुसऱ्या महिन्यामध्ये प्रत्येकाने फॉर्म भरलेत. पाऊस पडला तर वरनं त्यांना इकडे काही नाहीये, छत्री धरून त्यांना देत नाहीत. स्वातंत्र्य सैनिक महिला गेल्या वेळी यांना फ्रीमध्ये दिलेलं होतं. हे सगळ्या ज्येष्ठ नागरिक आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्या कार्डावरती एक्सपायरी डेट नाही, कुठल्याही प्रकारचं उत्तर ते देऊ शकत नाहीत. 3-3, 4-4 तास त्यांना उभं राहायला लागतं. त्या रिसिटच्या मागे लिहिलेलं आहे की डिजिटल बसचा कालावधी हा 1 वर्षाचा आहे. खरं ते सगळे सिनियर सिटीजन आहेत, ठाणेकर आहेत. यांना 5 वर्षाच्या कालावधीने ह्या पासेस दिले पाहिजे. म्हणजे या लोकांची तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता, तुम्ही वेगवेगळ्या योजना सगळ्या राबवता, मग ज्येष्ठ नागरिकांबरोबर तुम्ही का दुजाभाव करता? एखादं जर तुम्ही कार्ड काढलंय, कार्ड इश्यू केलंय, 5 वर्षाचा कालावधी काढा आणि द्या ना. म्हणजे तुमची काय इच्छा आहे? या सिनियर सिटीजन लोकांनी वर्षावर्षांनी यायचं आणि 10 चक्रा तुमच्या 6 महिन्यांनी तुमच्या ह्याच्यामध्ये चक्रा मारायच्या का त्या लोकांनी?